नमस्कार मित्रांनो, उद्या सोन्या 50-50 केसरीचं मैदान जे आहे ते होणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला एकच उत्सुकता होते की बकासूर पळणार आहे का नाही. कारण की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला, त्याच्या पळण्याच्या जोरावरती जयेश पाटील सोनारपाडा यांचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं. असा चतुर्थ हिंद केसरी सोनारपाड्याचा सोन्या केसरीचं मैदान, सोन्या 50-50चं मैदान उद्या संपन्न होणार आहे. त्या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहे ते आत्ता चालू आहेत. ते मैदानाचे लाईव्ह लॉट महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा या यूट्यूब चॅनलवरती चालू आहेत. मित्रांनो, जाऊन बघा. बकासूरची चिठ्ठी जी आहे ती आत्ता निघालेली आहे. उद्या बकासूर पळणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे, त्याच्या गुरुचं मैदान आहे. तो आजारी होता, त्याला सर्दी झालेली होती, परंतु त्याचे गुरुचं मैदान आहे म्हटल्यानंतर तिथं नाही, तो म्हणला त्याच्या मनामध्ये सुद्धा चाललं असेल की माझा गुरु खूप दिवसानं मला भेटतोय आणि त्या गुरुच्या मैदानात मला पळावंच लागेल आणि त्या ठिकाणी गुलाल हा मिळवावाच लागेल. आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे. आत्ताच लाईव्ह लॉटमध्ये बकासूरच्या नावाची चिठ्ठी जी आहे ती निघालेली आहे. कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहे बकासूर? बकासूरची चिठ्ठी जी आहे ते गट क्रमांक 6 तास क्रमांक 6 वरती आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूर पळताना दिसणार आहे. बकासूरचा पैरा कोण असेल? बकासूरचा पैरा जो आहे तो 32 शिराळेकरांचा देवाभाई हा नंदी असणार आहे. तो नंदी जो आहे तो आदतमधला नंदी आहे. तो कसा पळतो हे आपल्याला काही माहीत नाही. त्याचं थोडंसं जर कुणाला माहीत असेल त्याने मला व्हॉट्सअपवरती सांगा, त्याची थोडंसं इंस्टाग्राम ID पाठवा किंवा त्याचा पळ सांगा. कारण की एवढं त्या नंदीबद्दल मला माहिती नाही आहे आणि खरंच त्या नंदीचं एक नशीब म्हणावं लागेल की तो बकासूरसोबत पळतो आहे. कारण की बकासूरसोबत पळणं एक मोठं भाग्याचं म्हणावं लागेल. कारण की तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव असं त्याला म्हटलं जातं आणि आहे सुद्धा. परंतु उद्या जो बकासूर आहे त्याचा बॅड फॉर्म जो आहे तो त्याच्या गुरुच्या मैदानामध्ये संपवून टाकेल आणि गुरुचा आशीर्वाद कायम त्याच्यावरती असेल. आपल्या सोन्या 50-50चा खूप म्हणजे बकासूर सगळ्या जर महाराष्ट्राला जर आता जर समजतोय तर तो कोणामुळे, तर तो सोन्या 50-50मुळेच समजतोय. कारण की त्या सोन्या 50-50मुळं ज्या म्हणजे जयेश पाटील यांच्या सोन्याने पुशेगावच्या मैदानामध्ये बकासूरला 1 नंबरचा मान जो आहे तो पटकवून दिलेला होता या दोघांनी आणि तिथूनच साऱ्या जगाला बकासूर जो आहे तो समजलेला होता. उद्या बकासूर पळणार आहे आणि बकासूरची गट क्रमांक 6 तास क्रमांक 6 चिठ्ठीमधूनच आहे. त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. तास बहुतेक मला वाटते 8 ते 9 किंवा 10 असतील, परंतु काही फरक पडत नाही या बैलाला. या बैलाचा फॉर्म 100% येणार. संघर्ष योद्धा, आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर खूप संघर्ष केला. देवाला सुद्धा संघर्ष करावा लागतोय मित्रांनो. बघा, म्हणजेच बकासूर या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव, त्याला सुद्धा संघर्ष करावा लागला खूप. पाचवडच्या मैदानापासून त्याला थोडासा गुलाल जो आहे तो मिळत नव्हता फायनलचा. आणि ठीक आहे, 1-2 असे खूप सारे पराभव होतील, परंतु तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव आहे आणि देवच राहील सगळ्यांसाठी. उद्या ती भरारी घेऊ शकेल का? उद्या तो देवाभाई त्याच्यासोबत त्याला साथ देऊ शकेल का? बघूया. याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे बकासूरकडे. कारण की बकासूरशिवाय शर्यत क्षेत्रामध्ये मजा नाही. खरंच जर व्ह्यूज सगळ्यात जास्त जर लोक जर शर्यत लांबून जर बघत असतील बाहेरच्या देशामधून, तर ती बकासूरची शर्यत बघितली जाते. मी अजूनही सांगतो, वारंवार सांगतो, ग्राउंड लेवलला जास्त पब्लिक मथुरचं आहे आणि ऑनलाईन पब्लिक जेवढं बघणार असेल तेवढं पब्लिक बकासूरचं आहे. मी जे आहे तो अभ्यास केलेला आहे, परंतु असं मी कंपॅरिझन करू शकत नाही. दोन्हीच नंदी या बैलगाडा शर्यत क्षेत्रातले देव म्हटले जातात. जोगेही दोघांच्या ठिकाणी चांगले आहेत आणि बकासूर उद्या त्या देवाभाईसोबत पळणार आहे. तो देवाभाई त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल, त्यालासुद्धा साथ द्यावी लागेल बकासूरसोबत. कारण की बकासूरसोबत तो डावीनंच पळणार, बकासूर उजवीनंच पळणार गट. आणि बकासूरसोबत जो नंदी पळतो तो दोन्ही खांदी पळणारा लागतो मित्रांनो. कारण की बकासूरला तुम्हाला माहिती आहे, जर गट उजवीनं काढला तर सेमी डावीनंच काढतो बकासूर. त्याच्यामुळे दोन्ही खांदी नंदी जो आहे तो बकासूरला पळणारा पाहिजेच. आणि देवाभाई 100% तशीच योग्यता, म्हणजे तसाच पैरा जो आहे तो मामांनी केला असेल बकासूरचा. आणि याच्याकडे सगळ्यांचं लक्ष. मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसेल? P3 लाईव्ह या चॅनलवरती दिसेल. परंतु उद्या बकासूर पळणार आहे. सगळ्यांनी सज्ज राहा, कारण की खूप दिवसांनी तो मैदानामध्ये येतोय
आणि 100% कमबॅक जे आहे ते बकासूरचं बघायचं आहे लोकांना. आणि बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा देवा भाई. आणि बकासूरला कुणाला जर मला अपडेट द्या माझ्या चॅनलवरती 9561119940 माझा नंबर आहे व्हॉट्सअपला. कुठला बैल कुठल्या गटात पळणार आहे ते सुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.